कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि खेळीमेळीत पार पडली। या सभेत बँकेचे अध्यक्ष तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 13,000 कोटी ठेवी आणि 10,000 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची घोषणा केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले। गोकुळ आणि वारणा दूध संघाला दूध घालणाऱ्या सभासदांना 10,000 रुपयांचे अनुदान, याशिवाय दिवंगत आमदार PN पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत 100% कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना पीक कर्ज खात्यावर 1% व्याज रिबेट दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या सभेला आमदार सतेज पाटील, उपाध्यक्ष राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक यांच्यासह सर्व संचालक मंडळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार KP पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी सर्व ठरावांचे वाचन केले आणि ते एकमताने मंजूर करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी बँक सातत्याने प्रगती करत असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केलं। आजच्या वार्षिक साधारण सभेमध्ये आपण गोकुळ आणि वारणेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना 10,000 रुपयाचं अनुदान आपण द्यायचा निर्णय घेतला। त्यानंतर शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला 30 लाख रुपयेपर्यंत 8% व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय झाला। त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असलेल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरलं। त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबार्डची होती ती आता बंद झाली आहे। ती आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही कमी व्याजानं आता सगळ्या संस्थांना चालवणार आहे। त्याशिवाय आम्ही सचिव जो संगणकीकरण चालू करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली। जो आमचं QR कोडसाठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली। अशा शेतकरी, कारखानदार, विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आले। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।